आपलं शहर आता स्मार्ट होतंय। मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार, मी श्वेता अंकले। स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आता एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। राम मंदिराच्या उद्घाटनापूर्वी बेळगाव नगरी सुसज्ज। गुजरातमध्ये शाळेच्या सहलीची बोट उलटून 14 ठार। संत बाळूमामा मंदिर सरकारीकरणाच्या विरोधात गारगोटी येथे धरणे आंदोलन। पंतप्रधान मोदींची महाराष्ट्र वासियांना भावनिक साद। बिल्किस बानो प्रकरणातील याचिकेसाठी मुदतवाढीची मागणी फेटाळली। लक्ष्मण चिंगळे यांची कागिनेले गुरुपीठ महासंस्थान विश्वस्त मंडळावर नियुक्ती। सोमवारी मांस मद्य दुकाने बंद करण्यासाठी निवेदन। शहरात हनुमान चालीसा सामूहिक पठण कार्यक्रमाचे आयोजन। कर्नाटकी प्रशासनाकडून पुन्हा मराठी फलक लक्ष। वाहतूक पोलिसांच्या वतीने चालकांसाठी जागृती कार्यक्रम संपन्न। या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी? सगळेच गायब। म्हणूनच बीएससी देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी। जर तुम्ही आमच्यापेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा। बीएससी द टेक्सटाईल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती साडी, लेडीज वेअर, मेन्स वेअर, किड्स वेअर, तेही सर्वात कमी किमतीत। बीएससी द टेक्सटाईल मॉल, तिलकवाडी, बेळगावी। आता पाहूयात सविस्तर बातम्या। अयोध्येतील श्रीराम मंदिरात सोमवार दिनांक 22 जानेवारीला होणाऱ्या मूर्ती प्राण प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त अवघे शहर आणि बाजारपेठ भगवमय झाली आहे। बाजारपेठेमध्ये 100हून अधिक प्रकारचे साहित्य दाखल झाले असून व्यवहारातही वाढ झाली आहे। लोकांमध्ये असलेला उत्साह पाहता अखेरच्या 4 दिवसात कोट्यवधींची उलाढाल अपेक्षित आहे। बाजारपेठेत राम, हनुमानची प्रतिमा असलेले झेंडे, पताका, टोप्या, टी-शर्ट, शेले आदी साहित्याने दुकाने सजली आहेत। प्राण प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त शहर उपनगरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। पणत्या व दिव्यांसह बाजारपेठेत रंगीबेरंगी रोषणाई, सजावटीच्या फुलांचीही मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे। अधिक नग खरेदी केल्यास सवलत दिली जात आहे। तरुण मंडळे, ग्रामस्थ एकाच वेळी 100हून अधिक नग खरेदी करत असल्याने उलाढाल वाढली आहे। झेंडे, पताका, टोप्या, टी-शर्ट आदी साहित्य गुजरात, मुंबई व इचलकरंजीहून मागवण्यात आले आहे। काही साहित्यांची निर्मिती स्थानिक पातळीवरही झाली आहे। विविध गल्ल्यांमध्ये ढोल ताशा पथक, ध्वज पथक, बँड, शहनाई वादन अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। तसेच महाप्रसादाचे आयोजनही करण्यात आल्याने किराणा साहित्य खरेदीचीही लगबग सुरू झाली आहे। सराफ व्यावसायिकांनी राम मंदिर सोहळ्याची आठवण म्हणून चांदीची राम मंदिराची प्रतिकृती बनवली आहे। विविध ग्राममध्ये उपलब्ध नाणी खरेदीला पसंती मिळत आहे। शहर व उपनगरातील विविध मंदिरात स्वच्छता आणि रंगरंगोटी युद्ध पातळीवर सुरू आहे। गुजरातमध्ये शाळेच्या सहलीची बोट उलटून 14 ठार। गुजरातमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे। वडोदऱ्यातील हरणी तलावात शाळकरी विद्यार्थ्यांनी भरलेली बोट उलटली आहे। या घटनेत 2 शिक्षक, 12 विद्यार्थ्यांसह 14 जणांचा मृत्यू झाला आहे। या घटनेनंतर अग्निशमन दलाकडून तलावात शोध मोहीम सुरू आहे। 27 विद्यार्थ्यांची सहल हरणी तलावात बोटिंगसाठी आली होती। बोटवरील एकाही जणानं सुरक्षेसाठी लाईफ जॅकेट घातलेले नव्हते।
तलावात गेल्यानंतर विद्यार्थ्यांसह बोट उलटली। यात बोटमधील 27 जण तलावात पडले। यामध्ये 2 शिक्षक 12 विद्यार्थ्यांसह 14 जणांचा मृत्यू झाला आहे। याची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी तातडीने दाखल झाले। अग्निशमन दलाकडून तलावात शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे। काही विद्यार्थ्यांना वाचवण्यात अग्निशमन दलाला यश मिळालं आहे। संत बाळूमामा मंदिर सरकारीकरणाच्या विरोधात गारगोटी येथे धरणे आंदोलन। केवळ महाराष्ट्र नव्हे तर देशभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या संत बाळूमामा देवस्थानचे प्रशासक नेमणे ही मंदिर सरकारीकरणाची पहिली पायरी असून याला भाविकांचा तीव्र विरोध आहे। सद्गुरू बाळूमामा देवस्थान संरक्षक कृती समिती आणि महाराष्ट्र मंदिर महासंघ यांच्या आज क्रांतिज्योती चौक गारगोटी कोल्हापूर येथे बाळूमामा देवस्थान संरक्षक आंदोलन करण्यात आले। त्यावेळी ही मागणी करण्यात आली। आंदोलनानंतर बाळूमामांच्या प्रामाणिक भक्तांच्या ताब्यात हे देवस्थान द्यावे यासह अन्य मागण्यांचे निवेदन तहसीलदार श्रीमती अश्विनी वरुटे यांना देण्यात आले। या आंदोलनात बाळूमामा हालसिद्धनाथ सेवेकरी संस्था, अखिल भारतीय हिंदू खाटी समाज, मुळे मामा देवस्थान भक्त मंडळ, मुळे मामा देवस्थानचे विश्वस्त, उजळाईवाडी येथील संत बाळूमामा देवस्थानचे सदस्य, हिंदू जनजागृती समिती, सनातन संस्था, शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे, भाजप यासह विविध संघटना यासह 150हून अधिक भाविक सहभागी झाले होते। पंतप्रधान मोदींची महाराष्ट्रवासियांना भावनिक साद। आठवडाभरानंतर दुसऱ्यांदा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोलापूरच्या जाहीर सभेत मोदी की गॅरंटी या अलीकडे प्रसिद्ध झालेल्या घोषणेचा 10 पेक्षा अधिक वेळा उल्लेख करत मतदारांना आपल्याला पुन्हा निवडून देण्याची भावनिक साद घातली। एक प्रकारे मोदी यांनी निवडणूक प्रचाराचे रणशिंगच सोलापूरमध्ये फुंकले। तसेच सोलापूरमधील लक्षणीय मतदार असलेल्या पद्मशाली आणि विश्वकर्मा या 2 समाजांचा जाणीवपूर्वक उल्लेख करीत या मतदारांना आपलेसे करण्याचा प्रयत्न केला। सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर आणि माढा या दोन्ही लोकसभेच्या जागा सध्या भाजपकडे आहेत। याशिवाय आसपासच्या लातूर, धाराशिव या मतदारसंघांवर प्रभाव पाडण्यासाठी मोदी यांच्या सभेचा वापर भाजपने पद्धतशीरपणे करून घेतला। घरांच्या लोकार्पणानंतर मोदी यांनी सोलापूरकरांना साद घातली। बिल्किस बानो प्रकरणातील याचिकेसाठी मुदतवाढीची मागणी फेटाळली। बिल्किस बानो सामूहिक बलात्कार प्रकरणी 11 गुन्हेगारांची शिक्षा माफ करण्याचा गुजरात सरकारचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला आहे। 2 आठवड्यांपूर्वी या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली आणि सर्वोच्च न्यायालयाने गुजरात सरकारला खडे बोल सुनावले तसेच आरोपींची शिक्षा माफ करण्याचा निर्णय रद्द केला। दरम्यान या प्रकरणातील गुन्हेगारांना सर्वोच्च न्यायालयाने आणखी एक दणका दिला आहे। गुन्हेगारांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण करण्यासाठी मुदत वाढवून मागितली होती, परंतु सर्वोच्च न्यायालयाने ही मागणी धुडकावून दिली। बिल्किस बानो सामूहिक बलात्कार प्रकरणातील गुन्हेगारांना आत्मसमर्पण करण्यास वेळ वाढवून देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे। तसेच न्यायमूर्ती म्हणाले, या याचिकेला काहीही अर्थ नाही, यामुळे ही याचिका रद्दबातल ठरत असल्याचे त्यांनी म्हटले। लक्ष्मण चिंगळे यांची कागिनेले गुरुपीठ महासंस्थान विश्वस्त मंडळावर नियुक्ती। कागिनेले महासंस्थान गुरुपीठ महासंस्थान कनक गुरुपीठ कागिनेले विश्वस्त पदाची निवड सन 1992 नंतर प्रथमच महासंस्थान विश्वस्त मंडळाची पुनर्रचना करण्यात आली। कागिनेले महासंस्थान येथे बैठक होऊन अधिकृतपणे उपनोंदणी कार्यालय ब्याडगी येथे जगद्गुरू श्री निरंजनानंदपुरी स्वामीजी यांच्या अध्यक्षतेखाली विश्वस्त संस्थांची अधिकृत नोंदणी करण्यात आली। यामध्ये कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या विश्वस्त म्हणून उपस्थित होते। या प्रसंगी उत्तर कर्नाटकमधून लक्ष्मण चिंगळे यांची ट्रस्टी म्हणून निवड करण्यात आली। त्यांच्या या निवडीमुळे बेळगाव जिल्ह्यातील धनगर बांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे। यावेळी जगद्गुरू श्री निरंजनानंद स्वामी यांच्या हस्ते नूतन ट्रस्टीचा सत्कार करण्यात आला। सोमवारी मांस मद्य दुकाने बंद करण्यासाठी निवेदन। अयोध्या येथे सोमवारी श्रीरामचंद्रांची मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत आहे। संपूर्ण देशात या सोहळ्यामुळे नवचैतन्य व भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे। देशवासियांसाठी हा दिवस अत्यंत पवित्र व सात्विक होत आहे। या दिवशी अनेक मंदिरांमध्ये भजन, कीर्तन, सामूहिक नामजप, महाप्रसाद असे कार्यक्रम होणार आहेत। त्यामुळे या दिवशी निपाणी भागात मांस, मच्छी, मांसाहार व मद्य यांची विक्री बंद ठेवून या होणाऱ्या पवित्र कार्यात सहभाग होऊन उत्सव साजरा करण्यात यावा यासाठी श्रीराम सेना कर्नाटक यांच्यातर्फे उपतहसीलदार मृत्युंजय डंगी यांना निवेदन देण्यात आले। याशिवाय निपाणी नगरपालिका आयुक्त जगदीश हुल्लगेजी,
यांनाही निवेदन देऊन मांस मद्य विक्री बंद करण्याची विनंती करण्यात आली। यावेळी श्रीराम सेनेचे निपाणी तालुका प्रमुख अमोल चेडके, बबन निर्मले, अजित पारळे, अजित पाटील, चारुदत्त पावले, रवींद्र शिंदे, पवन अंकुशे, आर्यन माने, प्रथमेश माने यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते। शहरात हनुमान चालीसा सामूहिक पठण कार्यक्रमाचे आयोजन 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्येमध्ये बालरामाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेच्या निमित्ताने प्रभू श्रीरामाच्या चरणी लक्ष हनुमान चालीसा समर्पण करून ऐतिहासिक कार्यक्रम करून 2.5 लाखापेक्षा अधिक प्रमाणामध्ये हनुमान चालीसा पठण समर्पण करण्याची तयारी 45 दिवसांपासून हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये करण्याचे नियोजन करण्यात आले आहे। हनुमान चालीसा परिवार व विश्व हिंदू परिषद बेळगाव व समस्त श्री राम भक्तांच्या संयुक्त विद्यमाने समाजातील सर्व भक्तांच्या इच्छेनुसार शनिवार दिनांक 20 जानेवारी 2024 रोजी सायंकाळी 5:30 वाजता टिळकवाडी येथील व्हॅक्सिन डेपो ग्राउंड आणि बेळगाव येथील सरदार मैदानावर हजारो राम भक्त एकाच आवाजात हनुमान चालीसाचे पठण भक्तिभावाने करणार आहेत। कर्नाटकी प्रशासनाकडून पुन्हा मराठी फलक लक्ष्य कर्नाटकी प्रशासनाकडून पुन्हा मराठी भाषिक फलकांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली असून गुरुवारी सायंकाळी कपिलेश्वर मंदिर आणि परिसरातील मराठी फलक हटवले। दोन्ही राष्ट्रीय पक्षांकडून मराठी भाषेतील फलकांना विरोध केला जात असल्याने महाराष्ट्र एकीकरण समिती कार्यकर्त्यांनी येणाऱ्या काळात आक्रमक भूमिका घेणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त होत आहे। अयोध्या येथे राम मंदिराचे सोमवारी दिनांक 22 रोजी उद्घाटन होणार आहे। शहराच्या विविध भागात फलक लावले असून अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात सजावट केली आहे। मराठी भाषेतून अनेक ठिकाणी फलक व बॅनर लावले आहेत, मात्र मराठी भाषेची कावीळ झालेल्या प्रशासनाने कपिलेश्वर मंदिर परिसरात लावलेले मराठी फलक काढून मराठी द्वेष दाखवून दिला आहे। स्मार्ट सिटी अंतर्गत बसवण्यात येत असलेले फलक कन्नड व इंग्रजी भाषेतून लावले जात आहेत, त्यामुळे भाषिक अल्पसंख्याकांच्या हक्कांवर गदा येत आहे असे मत व्यक्त करीत समितीने लावलेले फलक काढण्याचा विरोध होत आहे। वाहतूक पोलिसांच्या वतीने चालकांसाठी जागृती कार्यक्रम संपन्न शहरातील वाहतूक नियोजनासाठी रिक्षा तसेच इतर वाहन चालकांनी नियमांचे पालन करावे तसेच रस्ते सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे असे मार्गदर्शन सीपीआय विनायक बडगे यांनी केले। वाहतूक नियोजनासाठी वाहन चालकांना जागृती कार्यक्रम नुकताच पार पडला, त्यावेळी त्यांनी मार्गदर्शन केले। यामध्ये रिक्षा चालक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। सामाजिक कार्यकर्ते अब्दुल दुबईवाले यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यामध्ये चालकांनी उपस्थित केलेल्या अनेक शंकांचे निरसन करण्यात आले तसेच रहदारी नियोजनाच्या दृष्टीने रस्त्यावर पाहणी करून फेरी काढण्यात आली। यामध्ये रहदारी पोलीस विभागाच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी बहुसंख्येने सहभाग घेतला होता। बातमीपत्रामध्ये वेळ झाली आहे छोट्याशा विरामाची। तुम्ही पाहत राहा स्मार्ट न्यूज। आपल्या लाडक्या मुलामुलीच्या लग्नाचा प्रश्न सोडवायचा आहे, एखाद्या चांगल्या मार्गदर्शक संस्थेचा शोध घ्यायचा आहे, मग आपला शोध इथेच थांबतो आहे। श्री स्वामी समर्थ वधूवर सूचक केंद्र मॅरेज ब्युरो। आमच्याकडे सर्व जाती धर्माची 40,000हून अधिक स्थळे उपलब्ध। कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा परिसरातील स्थळांची मोठी यादी उपलब्ध। आमचा पत्ता आहे श्री स्वामी समर्थ मॅरेज ब्युरो, शुक्रवार पेठ, टिळकवाडी, हॉटेल नियाजच्या शेजारी। संपर्क 9741436770 किंवा 9741625533। Biggest festive offers by 1 इन सभी ऑफर्स में बेस्ट प्राइस मिलेगी, इसकी क्या गारंटी? सब गायब, इसीलिए बीएससी देता है लोएस्ट प्राइस गारंटी। अगर आप हमसे कम दाम में सेम कपड़ा कहीं और से खरीदते हैं तो खरीदी हुई कीमत के फर्क की दुगनी धनराशि हमसे पाइए। बीएससी द टेक्सटाइल मॉल से खरीदिए अपनी पसंदीदा साड़ी, लेडीज वेयर, मेंस वेयर, किड्स वेयर और यहाँ तक की होम फर्निशिंग भी, और वो भी सबसे कम कीमत में। BSC द टेक्सटाइल मॉल, तिलकवाड़ी, बेलगावी। खुशियों के रंग और त्योहारों की साथ मन में चली आई है अनोखी बरसात। चलो आओ मनाओ ये रंग रलियां, आराधना आई है खुशियाँ लेके साथ, खुशियाँ लेके साथ। शुभ दीपावली के वस्त्र खरीदारी के लिए आराधना, मारुति गली, बेलगाम। खुशियाँ लाए आराधना।
विरामानंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात पुढची बातमी. शहरातील कोकण मराठा समाजातर्फे किल्ल्यातील आराधना विशेष मुलांच्या शाळेला शालोपयोगी वस्तूंची मदत नुकतीच करण्यात आली. त्यात ग्रिलचा दरवाजा, 2 सायकली, जेवणाचे डबे ठेवण्यासाठी लोखंडी कपाट देण्यात आले. कोकण मराठा समाजचे अध्यक्ष डॉक्टर कोयर राणे, उपाध्यक्ष डॉक्टर राजेश पवार, सचिव राजन नाईक, खजिनदार उत्तम साळुंके, सदस्य डॉक्टर प्रकाश गावकर, सुदर्शन सावंत, डॉक्टर प्रवीण कुमार नाईक, सुशांत सावंत, पूजा नाईक, ज्योत्स्ना राणे, दिलीप साळुंखे यांनी शाळेला भेट दिली. मुख्याध्यापक गजानन सुतार यांनी सर्वांचे भेट कार्ड व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. द्वारका पाटील यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी रशीद भाई, मारुती कुंभार, अश्विनी पवार, किशोरी जुवेकर आदी उपस्थित होते. सरकारने रेशन दुकानदारांना दिलासा देण्याची मागणी. अन्न व नागरी पुरवठा खात्याच्या अनेक जाचक नियमांमुळे सरकारमान्य रेशन दुकान मालकांचे जगणे कठीण होत आहे. सर्व्हरच्या समस्येची डोकेदुखी झाली आहे. जीएसटी देखभाल, दुरुस्ती, EKYC कामे अन्य सरकारी संस्थांकडे हस्तांतरित केल्याने तुटपुंजा उत्पन्नावर रेशन दुकानदार दिवस काढत असल्याची व्यथा राज्य रेशन दुकान चालक मालक संघटनेचे उपाध्यक्ष राजशेखर तळवार यांनी मांडली. रेशन दुकान चालक व मालकांचा मेळावा नुकताच कन्नड साहित्य भवनात झाला. त्यावेळी ते बोलत होते. आमदार राजू सेठ, उपमहापौर रेश्मा पाटील, सुरेश राजूकर, मारुती अंबोळकर, नारायण कालकुंद्री आदी उपस्थित होते. चित्पावन ब्राह्मण संघातर्फे तिळगुळ समारंभ. चित्पावन ब्राह्मण संघातर्फे हिंदवाडी येथील IMER सभागृहात नुकताच तिळगुळ समारंभ झाला. यावेळी गोविंद फडके, डॉक्टर सतीश गोखले, प्रकाश बापट, वासुदेव छत्रे गुरुजी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व परशुरामाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. वासुदेव छत्रे गुरुजींचा सन्मान शाल, श्रीफळ, पुष्पहार व भेटवस्तू देऊन करण्यात आला. यावेळी गुणी विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. बाल कीर्तनकार सायली भिडे हिचा परिचय निकिता गोरे हिने करून दिला. डॉक्टर सतीश गोखले यांनी आभार मानले. सूत्रसंचालन निकिता गोरे हिने केले. केंद्र सरकारच्या योजनांमधून आत्मनिर्भरतेची संधी. विकसित भारत संकल्प यात्रेचा देशभरात प्रवास सुरू आहे. या अंतर्गत केंद्र सरकारच्या योजनांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न होत आहे. हिंदवाडी स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेच्या वतीने जैन बस्तीच्या प्रांगणात हा कार्यक्रम आयोजित केला होता. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून खासदार मंगला अंगडी, महापौर शोभा सोमनाचे, दक्षिणचे आमदार अभय पाटील, केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाचे संचालक विनोद शेषन आदींची उपस्थिती होती. सर्वसामान्यांनी योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन आमदार अभय पाटील यांनी यावेळी केले. स्टेट बँक ऑफ इंडिया हिंदवाडी शाखेचे व्यवस्थापक तेजस देवीकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. इस्कॉनमध्ये रथयात्रेच्या मंडपाची मुहूर्तमेढ संपन्न. येथील आंतरराष्ट्रीय कृष्ण भावन मूर्त संघ यांच्या वतीने येत्या दिनांक 10 व 11 फेब्रुवारी रोजी हरे कृष्ण रथयात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी जय्यत तयारी सुरू असून शुक्रवारी सकाळी रथयात्रेसाठी उभारण्यात येणाऱ्या मंडपाची मुहूर्तमेढ श्री राधाकृष्ण गोकुळानंद मंदिराच्या समोर करण्यात आली. इस्कॉन बेळगावचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ संन्यासी परमपूज्य भक्ती रसामूर्त स्वामी महाराज यांच्या हस्ते मुहूर्तमेढ करण्यात आली, अशी माहिती यावेळी भक्ती रसामूर्त स्वामी महाराज यांनी दिली. या प्रसंगी बाळकिशन भट्ट, नारायण गौरांग प्रभू, राम प्रभू, नागेंद्र प्रभू, अमृत कृष्ण प्रभू, शंकर आर्यन प्रभू, देवेंद्र प्रभू, संकर्षण दास यांच्यासह अनेक गणमान्य व्यक्ती उपस्थित होते. गणेशपूर येथील संत मीरा शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात. गणेशपूर येथील संत मीरा इंग्लिश माध्यम शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन दिनांक 5 रोजी विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरे झाले. प्रमुख पाहुणे म्हणून गोकुळ पॉवर सर्व्हिसचे भागीदार जगन्नाथ कुलकर्णी आणि ज्ञानप्रबोधन स्कूलचे प्रशासक डॉक्टर गोविंद वेलिंग उपस्थित होते. पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. अतुल्य भारत हा कार्यक्रमाचा विषय होता. यावेळी खासदार साबण्णा तळवार, शाळा सुधारणा समिती अध्यक्ष डॉक्टर विजय गोवेकर, जनकल्याण ट्रस्ट सेक्रेटरी परमेश्वर हेगडे, सेक्रेटरी देवीप्रसाद कुलकर्णी, लक्ष्मण पवार, मुख्याध्यापिका सौ आरती पाटील, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. वैशाली कडेली यांनी सूत्रसंचालन केले. रामनाथ नायक यांनी प्रास्ताविक केले. डॉक्टर गोवेकर व देवीप्रसाद कुलकर्णी यांनी विचार मांडले. महेश नरगुंदकर यांनी स्वागत करून दिल्यानंतर मान्यवरांचा परिचय करून दिला. यल्लम्मा देवीच्या यात्रेसाठी रविवारपासून अतिरिक्त बस सेवा. सौंदत्तीतील यल्लम्मा डोंगरावर रविवारपासून रेणुकादेवी यात्रा भरवण्यात येणार आहे. बेळगावसह महाराष्ट्रातील भक्त मोठ्या संख्येने या यात्रेला येतात. त्यांची गैरसोय होऊ नये तसेच परिवहन मंडळाला जादा महसूल मिळावा या हेतूने बेळगाव आगारातून यल्लम्मा डोंगरापर्यंत थेट बस सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
बेळगावसह खानापूर, चिकोडी, गोकाक, रायबाग, अथनी, निपाणी आगारातून मागणीप्रमाणे थेट बस सोडण्यात येणार आहेत अशी माहिती परिवहन महामंडळाने पत्रकाद्वारे दिली आहे. जीवन विद्या मिशनतर्फे रविवारी महिलांसाठी आरोग्य कार्यक्रम. जीवन विद्या मिशनचे संस्थापक सद्गुरू श्री वामनराव पै यांचे हे जन्मशताब्दी वर्ष आहे. यानिमित्त मिशनतर्फे वर्षभर विविध सामाजिक उपक्रम हाती घेण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून रविवार दिनांक 21 जानेवारी रोजी सायंकाळी 5 ते 7 या वेळेत गोगटे रंगमंदिर येथे डॉक्टर तुमच्या भेटीला हा कार्यक्रम होणार आहे. सदर कार्यक्रम फक्त महिलांसाठीच आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये मुंबईच्या प्रसिद्ध डॉक्टर शिल्पा लाड व डॉक्टर विद्या जोशी या महिलांना त्यांच्या आरोग्यविषयक, स्वास्थ्यविषयक व वयाच्या 40 नंतर घ्यावयाची काळजी यासह अन्य प्रश्नांवर मार्गदर्शन करणार आहेत. पंतप्रधान सूक्ष्म खाद्य उद्योग योजनेत बेळगाव देशात 5वा. जिल्ह्यातील पंतप्रधान सूक्ष्म खाद्य उद्योग योजनेअंतर्गत 514 लाभार्थ्यांना अनुदानासह कर्ज देण्यात आले आहे. सर्व लाभार्थ्यांकडून त्याचा योग्य वापर होत आहे. त्यामुळेच या योजनेत बेळगावचा राज्यात पहिला व देशात 5वा क्रमांक आला आहे अशी माहिती जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी दिली. तसेच अधिकाऱ्यांचे विशेष कौतुक करण्यात आले. जिल्हा पंचायत सभागृहात झालेल्या विकास आढावा बैठकीत ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. शेतकरी वर्ग सध्या दुष्काळी परिस्थितीचा सामना करत असल्याने प्रकल्प राबवण्याच्या सूचना सीईओ शिंदे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. अनगोळचे भाविक रविवारी सौंदत्तीकडे. सौंदत्तीतील यल्लमा डोंगरावर शाकंभरी पौर्णिमेनिमित्त भरणाऱ्या रेणुकादेवी यात्रेसाठी अनगोळमधील भाविक रविवार दिनांक 21 रोजी रवाना होणार आहेत. गुरुवार दिनांक 25 रोजी रेणुका देवीची सामूहिक पडली भरण्याचा कार्यक्रम होणार आहे. सायंकाळी 7 वाजता देवीचा जग घेऊन मंदिराभोवती प्रदक्षिणा काढण्यात येणार आहे. सोमवार दिनांक 29 रोजी सायंकाळी भाविक अनगोळला परतणार आहेत. मंगळवार दिनांक 30 दुपारी 4 पासून अनगोळमधील मळ्यात यात्रेची सांगता होणार आहे. भाविकांनी याची नोंद घेऊन त्यानुसार यात्रेला जाण्यासाठी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे. टाय ब्रेकमध्ये भारताचा पराभव. यजमान भारताला महिला हॉकी आशियाई ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात जर्मनी विरुद्ध टाय ब्रेकमध्ये 3-4 असा निसटता पराभव पत्करावा लागला. यामुळे आता भारतीयांना ऑलिम्पिक पात्रता मिळवण्यासाठी शुक्रवारी जपान विरुद्ध खेळावे लागेल. ऑलिम्पिकसाठी पात्र ठरण्यासाठी भारतीय महिलांकडे ही अखेरची संधी असेल. अन्य एका सामन्यात अमेरिकेने जपानला नमवत अंतिम फेरी गाठली आहे. जेतेपदासाठी त्यांचा सामना जर्मनी विरुद्ध होईल. भारतीयांनी पहिल्याच क्वार्टरमध्ये गोल करत 1-0 अशी आघाडी घेतली होती. दीपिकाने 15व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नर सत्कारणी लावली. यानंतर मात्र जर्मनीने जोरदार मुसंडी मारत 2-1 अशी आघाडी घेतली. शेरलॉटने 27व्या आणि 57व्या मिनिटाला गोल केले. यानंतर पुन्हा एकदा भारताने अखेरच्या मिनिटात पेनल्टी कॉर्नर मिळवला आणि त्यावर इशिका चौधरीने गोल करत भारताला 2-2 अशी बरोबरी साधून दिली. चिराग सात्विक साईराज जोडीचा दमदार विजय. चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज रंकीरेड्डी या अव्वल भारतीय जोडीने पुरुष दुहेरीत दमदार विजय मिळवताना इंडिया ओपन सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धेत तिसरी फेरी गाठली. चिराग सात्विक यांनी अप्रतिम व आक्रमक खेळ करताना लू चिंग याओ आणि यांग पो हान या चीनी तैपईच्या जोडीला दमवले. त्याचवेळी एकेरीत गतविजेत्या आणि विश्वविजेता थायलंडच्या कुणलावूत विथिदर्सान याला अनपेक्षितपणे पराभवाचा धक्का बसला. बेळगावचा प्रताप कालकुंद्रीकर मिस्टर आर क्लासिक. हरिहर येथे कर्नाटक राज्य शरीर सौष्ठव संघटनेच्या मान्यतेने नुकत्याच घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धेत बेळगावचा प्रताप कालकुंद्रीकर मिस्टर आर क्लासिक किताबाचा मानकरी ठरला. धारवाडच्या रमेश अंबिगारला उपविजेते पदावर समाधान मानावे लागले. स्पर्धेचा अंतिम निकाल पुढील प्रमाणे. ऋतिक लाखे बेळगाव, सलमान लाखे शिमोगा, शशी धारवाड यांनी 55 किलो गटामध्ये विजय मिळवले. 60 किलो गटामध्ये संजय के दावणगिरी, आफताब फोर्ट बेळगाव, सिद्धेश टी दावणगिरी. 65 किलो वजनी गटात आकाश RS शिमोगा, मंजुनाथ बी चित्रदुर्ग, चंदन कुमार धारवाड. 70 किलो वजनी गटात रमेश अंबिगर धारवाड, लोकेश पटेल शिमोगा, सुरेश लमाणी धारवाड. 75 किलो वजनी गटात प्रताप कलकुंद्रीकर बेळगाव, तपस कुमार नायक चित्रदुर्ग, अफरोज तहसीलदार बेळगाव. 80 किलो वजनी गटात रजाक अहमद खान धारवाड, विजय पी धारवाड, युसुफ YB दावणगिरी. 80 किलोवरील गटामध्ये
वरुण कुमार दावणगिरी, महेश गवळी बेळगाव, विक्रम सातवणकर बेळगाव या स्पर्धेसाठी बेळगावमधून पंच म्हणून गंगाधर एम सुनील राऊत यांनी काम पाहिले. मिस्टर बेळगाव शरीर सौष्ठव स्पर्धा 23 रोजी आमदार अभय पाटील पुरस्कृत बेळगाव आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव यांच्यातर्फे आणि बेळगाव जिल्हा शरीर सौष्ठव असोसिएशन यांच्या सहकार्याने मिस्टर बेळगाव जिल्हास्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. मंगळवार दिनांक 23 रोजी BS येडियुरप्पा रोड येथील मालिनी सिटी येथे आमदार अभय पाटील यांच्या पुढाकारातून ही स्पर्धा होणार आहे. 55, 60, 65, 70, 75, 80 व 80हून अधिक वजनी गटात ही स्पर्धा होणार आहे. किताब विजेत्याला 15,000 रुपये, उपविजेत्याला 10,000 रुपये तर बेस्ट पोजरला 3,000 रुपये तसेच पदक, प्रमाणपत्र व बेल्ट देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक गटातील पहिल्या 5 क्रमांकांना अनुक्रमे रुपये 5,000, 4,000, 3,500, 2,500 व 2,000 अशी बक्षिसे दिली जाणार आहेत. स्पर्धकांची वजने दुपारी 3 ते 4 या वेळेत घेतली जाणार असून स्पर्धा 4 वाजता सुरू होणार आहे, अशी माहिती कार्याध्यक्ष गंगाधर एम व राष्ट्रीय पंच सुनील राऊत यांनी दिली. TCC संघाकडे फ्रेंड्स चषक. DG बॉईज आणि विष्णू महेश्वरी मारवाडी समाज बेळगाव आयोजित मारवाडी समाज मर्यादित फ्रेंड्स चषक सीझन 4 T10 मर्यादित षटकांच्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये TCC संघाने या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. या स्पर्धेतील मालिकावीर पुरस्कार SP वॉरियर संघाचा संजय पुरोहित याने पटकावला. अंतिम सामन्यातील सामनावीर पुरस्कार TCC संघाचा अशोक पटेल, उत्कृष्ट फलंदाज हा पुरस्कार TCC संघाचा गौरवराज पुरोहित तर उत्कृष्ट गोलंदाज हा पुरस्कार रविराज पुरोहित यांना आकर्षक चषक देऊन गौरवण्यात आले. बुधवारी कॅम्पमधील युनियन जिमखाना मैदानावर झालेल्या अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करताना TCC संघाने 10 षटकात 8 गडी गमावून 123 धावा काढल्या. गौरव राज पुरोहित याने झंझावाती फटकेबाजी करताना 60 तर महेंद्र कुमावत व सतीश भायल यांनी प्रत्येकी 18 धावा काढल्या. SP वॉरियर संघातर्फे जयंत पुरोहित 3, बलवंत रायकाने 2, गोपाळ रायकाने 1 गडी बाद केले. उत्तरादाखल खेळताना SP वॉरियर संघाने 10 षटकात 5 गडी गमावून 105 धावा काढल्या. यावेळी संजय पुरोहितने 47, गोपाळ रायकाने 28, पियुष रावळने 10 धावा काढल्या. TCC संघातर्फे बाळू जोशीने 3, मधुसिंग व सतीश भायल यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केले. अंतिम सामन्यानंतर झालेल्या बक्षीस वितरण समारंभात प्रमुख पाहुणे रामेश्वर भाटी, भैरवासिंग जी, गोबाबजी प्रजापती, जीतू भाटी यांच्या हस्ते विजेत्या TCC व उपविजेत्या SP वॉरियर संघांना आकर्षक चषक देऊन गौरवण्यात आले. यावेळी अनिल गवी व ज्योती पाटील यांचा खास सत्कार करण्यात आला. या स्पर्धेचे पंच म्हणून शिवानंद पाटील व साजिद पठाण तर समालोचक म्हणून प्रमोद जपे यांनी काम पाहिले. आणि याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथे संपते. धन्यवाद.